गुढी उभाराच्या वेळेला कुठे होतीस माया? नाही मी आता यांना काय सांगू? मी तर वेदाला अडकवायला गेले होते आणि स्वतःच स्टोर रूम मध्ये अडकून बसले. म्हणजे मी स्टोर रूम मध्ये होते. आज तुझ्या मूर्खपणामुळे गुढीची पूजा तुझ्या हातून झाली नाही. या घरातली अंबिकाची जागा मिळवायची आयती संधी गमावलीस तू माया. अथर्वच्या मनातून अंबिकाची आठवण थोडी तरी पुसू शकली असतीस, पण नाही. त्या सगळ्यावरती पाणी फिरवलंस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, आज थोबाडीत मारली. पुन्हा जर काही चूक नाही घडली, मॅडम, सॉरी, माझी चूक झाली. हे परत होणार नाही. आज आपल्याला एक औषध घ्यायचंय. हे घे, आकर बघू. थोडंसंच का? अगं टेस्ट करून बघ. बरं बरं बरं, हे घे घे घे. अगं हे गोड आहे, खाऊन तर बघ. गोड आहे की नाही? आता कडू खाल्लंस ना, आता अख्खं वर्ष गोड जाणार. बाहुली सोबत खेळतीये काय गे ठमे? आज आपली वेदा किती सुंदर दिसत होती. वेदा, तुला माहितीये का, आज तुझी आई खूप खुश झाली असणार तुला गुढी उभारताना बघून. हॅलो, हे काय, वेदा झोपली नाही अजून? हो, मी झोपतच होते आता. अगं इट्स ओके, तू जाऊन झोप. आज मी तिला झोपवते, कारण आज मी वेदाला बेड टाइम स्टोरीज सांगणार आहे. नाही नको, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी आहे ना, मी करते. अगं इट्स ओके, किती धावपळ करणार आहेस तू? तसे दिवसभर सगळं तूच केलंयस. म्हणजे गुढीची सगळी तयारी केलीस, त्यानंतर वेदाचं आवरलं, स्वयंपाक केलास, गुढी उभारलीस तू, सगळंच केलंस तू. म्हणून मी म्हणते की आता इतकं सगळं केल्यानंतर ऍटलीस्ट वेदाला तर झोपवू दे मला, प्लीज. अहो प्लीज कशाला म्हणताय? काही हरकत नाही, तुम्ही आज वेदाला झोपवा, मी जाते. ओके. वेदा बाळा, झोपा शांत. गुड नाईट. हे शाणे, कुठे पळते? एक गोष्ट लक्षात ठेवायची, आज जे काही झालं त्याबद्दल फक्त तुला आणि मला माहित आहे. ओनली यू अँड मी. आणि जर कोणाला एक कळलं ते असं नाक ना नाक असं घेईन आणि कैची घेऊन कचकन कापून टाकेन, कळलं? रडू नको, रडू नकोस. चला चला लवकर. मीरा, राधाताई, अगं तू इतक्या सकाळ सकाळ इथे? मुलाची शाळा होती ना, सकाळची शाळा असते त्याची. त्याला सोडलं आणि म्हटलं तुला भेटूया. दामोदर काका भेटले ग खाली, त्यांनीच सांगितलं तू इथे आहेस म्हणून, मग आले. मग कसा झाला पाडवा? छान झाला पाडवा. अरे हो, तुला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तुलाही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा मीरा. वेदाला शाळेत जायचंय, तिचे कपडे काढायचे, ये ना.
ताई, आज वेदाची आई आपल्यात असती तर किती छान झालं असतं ना. म्हणजे वेदाने पण छान पाडवा साजरा केला असता. वेदाची आई असती तर तू या घरात नसतीस मीरा. तुझी आणि वेदाची भेटच झाली नसती. हो, तुम्ही मला दुसरीकडे नोकरीला लावलं असतात ना. ताई, तू सगळ्यांना ओळखत असशील ना. अजय, वेदाची आई कशी होती? वागायला, बोलायला. ताई, तुला माहितीये, या घरातली सगळी माणसं ना त्यांचं खूप कौतुक करतात, सतत नाव घेत असतात. खरंच त्या किती चांगल्या असतील ना. हे मीरा, बाईसाहेबांनी खाली बोलवलंय तुला. हो, हे कपडे. ए, तुला सांगितलेलं कळत नाही काय? कान नीट उघडे ठेवायचं आणि जे काय सांगतोय ते ऐकायचं. बाईसाहेबांनी बोलवलं की हातातली सगळी कामं टाकायची ना आधी तिकडे जायचं. कळलं का? हो, हे कपडे. त्याचं बघतो मी काय करायचं. इकडे दे. मीरा, तू जा, आपण नंतर बोलूया. इकडे तिकडे काय बघायला लागली? जा की लवकर. हो.